वेंकी दादाचा व्हिडिओ कॉल? वेंकी दादा, आरती, आज व्हिडिओ कॉल कसा काय? जानूताई, कामात तर नाही ना ग? नाही, अजिबात नाही. एक मिनिट, मला सांगा, तुम्ही एवढे खुश का दिसताय? काही स्पेशल आहे का आज? अगं, खुश होण्यासारखंच कारण आहे. म्हणजे काय बोलतोयस तू? भावना ताईचं लग्न? होय ताई, सिद्धू दादांबरोबर. काय ग ताई, तुला आनंद नाही झाला का ग? एक मिनिट, हे कसं ठरलं? कोणी ठरवलं? आई बाबांनी की भावना ताईने? सगळ्यांनी मिळून ठरवलंय ताई. सगळ्यांनी मिळून? काही काय बोलतोयस वेंकी दादा? मला सांग, भावना ताई तयार कशी झाली या लग्नाला? अगं, सिद्धू दादा लई चांगले आहेत ताई, आणि त्यांच्यातनं नाही म्हणण्यासारखं काही नाहीये ग. अजिबात नाही. त्याने माझ्या भावना ताईच्या गळ्यात फसवून मंगळसूत्र घातलंय. फसवणूक केलीये त्याने. ते झालंच, पण सिद्धू दादाचं लई प्रेम आहे ग आपल्या ताईवर, आणि भावना ताईला पण मान नाहीये लग्न. असं कसं झालं? काल तर ताई त्या सिद्धूमुळे एवढी हर्ट झाली होती. हॅलो जानूताई, अगं ऐकू येतं ना तुला? हो हो हो, ऐकतेय मी. मी परत कॉल करते तुम्हाला. हा, चालतंय की. तुला फक्त लगीन जमल्याचं सांगायचं होतं म्हणून फोन केलता. हो. हे सगळं अचानक काय घडलंय? नाही, मला सगळ्यात आधी हे सगळं जयंतला सांगायला हवं. जयंत, जयंत! सिद्धू दादांचा विजय असो, सिद्धू दादांचा विजय असो, सिद्धू दादांचा विजय असो. हो हो हो, अरे एवढा कसला गोंधळ घालायला लागलाय तुम्ही? नमस्कार आजी. नमस्कार. सिद्धू दादांनी गावात खूप हवा केली आहे. आता काय केलं त्याने? अहो साहेब, सिद्धू दादांनी वटपौर्णिमेच्या पूजेच्या इथे जे रापचिक भाषण दिले ना, त्याच्याने सगळ्या पत्रकारांची तोंडच बंद झाली आणि त्यांचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय. आता गावातल्या बायका कौतुकाने नुसता सिद्धूचा व्हिडिओ बघताय. गावभर कौतुक चाललंय साहेब त्यांचं. त्यामुळे आपले सगळे कार्यकर्ते एकदम फॉर्म मध्ये आलेत. हा, आता आम्ही ना सिद्धू दादा आणि भावना वहिनीच्या लग्नाचं कॅम्पेन सगळ्या गावात करणार आहे. हा, ते कशासाठी करणार आहात तुम्ही? अहो आजी, सिद्धू दादा एवढ्या मोठ्या घराण्याचे असून सुद्धा त्यांनी भावना वहिनींसारख्या गरीब घरातल्या आणि सामान्य मुलीसोबत लग्न केल्यामुळे अख्ख्या गावात चर्चा झाली आहे. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे पप्पा. काय चांगली गोष्ट आहे रे, तू गप्पा बैस. तुम्ही इथं कशासाठी आला आहात? अहो आजी, आम्हाला सिद्धू दादा आणि भावना वहिनींचे एकत्र फोटो हवेत. ते आपल्या साईटवरती टाकूया आणि पेपरात पण छापून टाकू. नाही काय आहे हे बघा, त्यांचा एकत्र फोटो देता येणार नाही कारण तसा फोटोच नाही आमच्याकडे. काही हरकत नाही दादा. आपण एक काम करायचं का, आता तुम्ही दोघांना इथं बोलवा आणि दोघीचे फोटो आपण मोबाईलमध्ये काढू. कारण की आजकाल कसं आहे, मोबाईलच्या कॅमेऱ्याचे फोटोही पेपरात चालतात. अरे एकदा सांगितलं ना तुम्हाला की आत्ता तो फोटो मिळणार नाही म्हणून. चला निघा इथून, निघा. नाही नाही, आम्ही फोटो घेतल्याशिवाय तर इथून जाणार नाही. दादांचा फोटो मिळालाच पाहिजे. दादांचा फोटो. अरे शांत राहा, शांत, प्लीज शांत राहा. हे बघा, तुमचं म्हणणं काय आहे ते लक्षात आलंय आमच्या. मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला लागा.
तसंही आता दोघं जण घरी नाही आहेत, ते आलेत की त्यांचा एकत्र फोटो काढतो आणि तुम्हाला पाठवून देतो. प्रॉमिस. हे बघा, तुम्ही शब्द देतायत तर चालेल, पण आम्हाला फोटो पाहिजे, म्हणजे पुढची तयारी करता येईल ना तशी. नक्की पाठवतो. ओके. आणि हा, लग्नाचे फोटो मिळाले तर अजून बरं होईल, म्हणजे तसं मग आम्हाला पुढे काम करता येईल ना. ए चला रे, खूप काम आहेत आपल्याला. चला चला. सिद्धू दादांचा विजय असो. 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 हा इथे काय करतोय? जयंत, जयंत, इथे काय करतोयस? जानू, काय झालं? जयंत, अरे केव्हापासून आवाज देते मी तुला, घरात पण शोधत होते, बघितलं तर तू इथे उभा आहेस. काय झालं, इथे काय करतोयस? अगं एक इम्पॉर्टंट कॉल करायचा होता. उद्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे ना, तर त्याचं खूप प्रेशर. त्यात नेमकी आतमध्ये रेंज फ्लक्च्युएट होते, म्हणून इथे थांबून कॉल करतोय. बरं, पण मग झाला ना कॉल? एक झालाय, अजून एक राहिलाय. तो झाल्यावर मी येतो ना आत. तो पुढे. ठीक आहे, ये पटकन. थँक गॉड जानूने नंबर घेताना पाहिला नाही. ती आत आहे तर इथूनच पटकन फोन करून टाकतो. हॅलो तन्वी, दिस इज जयंत कानेटकर, जानवीज हजबंड. इज इट अ गुड टाइम टू टॉक? ग्रेट. मला ॲक्च्युली ना जानवीला सरप्राईज द्यायचं होतं. त्या संदर्भात मला पूर्ण ग्रुपला भेटायचं होतं तुमच्या. तर मला सांग ना, तुम्हा सगळ्यांना कधी पॉसिबल होईल? अगदी तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार. ओके. हो, तू मला सांग. अँड यस, तू जानवीला काहीच सांगू नको याबद्दल. इट्स अ सरप्राईज फॉर हर. ओके. ओके, मी वेट करतो तुझ्या कॉलची. ओके, बाय, सी यू. जयंत, हाँ जानू, येतोयस ना? थांब. हे काय चाललंय तुम्हा दोघा भावांचं? सूट सूट कोणालाही काही आश्वासन देत सुटलाय. अरे अरे कोणाच्याही मताचा विचार न घेता धडाधड गोष्टी जाहीर करत सुटला. अरे आम्हाला काही किंमत आहे की नाही? का तुम्ही दोघा भावांनीच सगळा कारभार हातात घ्यायचं ठरवलंय? कुठून आणायचा सिद्धू आणि भावनाचा एकत्र फोटो? तुम्ही तर लग्नाच्या फोटो बद्दल शब्दही देऊन बसलात. हे बाबा, पप्पा मला माफ करा, पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आता पार्टी ऑफिस मधून माणसं आली तर त्यांची टाळाटाळ करू शकणार होतो का आपण? आणि अख्ख्या सासवड समोर भावना सून म्हणून मान्य आहे हे तुम्हीच जाहीर केलं ना.
आणि आता फोटो द्यायची वेळ आली तर आपण मागे कशा हटू शकतो? बिंग फुटलं असतं ना आपलं. म्हणून मग मला त्यांना प्रॉमिस करावं लागलं की फोटो देतो म्हणून. कधी नव्हे त्या अधिराज बरोबर बोलतोय. संपत, त्या सभेत सिद्धूनं केलेल्या मूर्खपणावरती कळस चढवत तू त्या भावनाला सून म्हणून स्वीकारण्याचं जाहीर करून टाकलंस. आता तू हा नको तो उद्योग करून ठेवलायस ना, मग तो निदान लोकांसमोर आपल्याला निभावावा लागणार आहे. हो ना, म्हणून तर मी त्यांच्यासमोर फोटोचं प्रॉमिस केलं ना. आता लग्न करायचं की नाही करायचं ते ठरवता येईल, पण आधी फोटो तर द्यावाच लागेल ना. इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती झाली आहे. सिद्धू आणि भावनाच्या लग्नाला विरोध करावा तर माझं राजकीय स्थान धोक्यात येत आहे, आणि त्याच्या लग्नाला पाठिंबा द्यावा की घराण्याची नाचक्की होते. काय करावं काही मार्गच सुचत नाहीये. आता पाण्यात तर पडलोयस, मग पोहायला तर पाहिजेच, नाहीतर नाका तोंडात पाणी जाऊन पुडायची वेळ येईल आपल्यावर. हे लग्न आपण का नाकारतोय याचं काहीतरी कारण शोधलंच पाहिजे आपल्याला. आता या लग्नाला आपण जर नकार दिला तर गलवींचं घराणं आपल्या तोला मुलाचं नाही, म्हणून आपण या लग्नाला नकार देतोय असा गाजावाजा होईल. नाही नाही संपत, हे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये, आणि यासाठीच काहीतरी ठोस मार्ग आपल्याला काढावा लागेल. अहो बाबा, पण असं कसं? भर सभेत संपतराव म्हणाले होते स्टेजवरून की तुमच्या मुलीचा सून म्हणून स्वीकार करू, आणि आता त्यांचं म्हणणं त्यांनी कसं काय बदललं हो? अगं वीणा, ते राजकारणी लोक आहेत, शब्द फिरवणं त्यांना फारसं अवघड नाहीये. मला असं वाटतंय की एवढी काळजी करण्याची काही गरज नाहीये. त्या लोकांनाही थोडासा वेळ दिला पाहिजे. 3 दिवस सिद्धू इथे आपल्या घराच्या बाहेर होता. साहजिकच आहे, आपल्या घरी त्याचाच विषय चालला होता. सिद्धूने आपल्याला भाग पाडलं वेळ घेऊन विचार करायला. आणि गाडे पाटलांच्या बाबतीत मात्र याच्या अगदी उलट घडलं. म्हणजे सभेनंतर तो सरळ इथे आला आपल्या घरासमोर. त्यांना विचार करायला वेळच नाही मिळाला. धक्क्यातून सावरू शकले नाहीयेत ते लोक. त्यामुळेच मला असं वाटतंय की त्यांना सुद्धा आपल्यासारखा वेळ मिळाला तर त्यांचाही विचार बदलेल. भावना, मला तू काळजी करू नको. हे बघ, सगळं ठीक होणार आहे. झालं तुम्हा सगळ्यांचं बोलून झालं? मला आहे ना कौतुक वाटतं तुम्हा सगळ्यांच्या या दिवा स्वप्नांचं. तुम्ही कसा काय विचार करू शकता की ते गाडे पाटील भावना आणि सिद्धूचं लग्न लावून देतील, भावनाला त्यांची सून म्हणून स्वीकारतील?
अहो बाबा, एक वेळ ते त्या सिद्धूला डांबून ठेवतील, त्याचं जबरदस्तीने त्या पूर्वीशी लग्न लावतील, पण भावनाशी लग्न लावणार नाही, लक्षात ठेवा, लिहून देतो मी. संतोष, हे बघा, माझं ऐका, या लग्नाचा नाद सोडा आणि त्या गाडे पाटलांकडून नुकसान भरपाईची मागणी करा. अरे निदान पैसे तरी पदरात पाडून घ्या. काय लागली ह्याला पुन्हा नुकसान भरपाईची उचकी. संतोष, अरे तू तोंड न उघडण्यासाठी काय घेशील? नुकसान भरपाई. हो, नुकसान भरपाई जर का घेतली ना आपण, तर मी किमान महिनाभर तरी काही बोलणार नाही. हा, संतोष, हे तुझं मगापासून काय चाललंय रे? नुकसान भरपाई, नुकसान भरपाई, नुकसान भरपाई. अरे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. भावनाला जर आयुष्यभर घरी बसून राहायचं असेल तर त्या नुकसान भरपाईच्या पैशाने काय होणार आहे? नशीब आपल्यालाच बोललास घरी. चार चौघात बोलणे की तुझी भीड अजून चेपली नाहीये. म्हणजे दादा गाडे पाटलांकडे नुकसान भरपाई मागायला गेला होता ही गोष्ट कोणालाच माहित नाही. काय करू मी? सांगू का? बाबा, याचा अर्थ तुम्हाला माहीतच नाहीये संतोष दादांनी काय केलंय? सिंचना, आणि तू परत आलीस? हरीश प्लीज. आपण आपल्याबद्दल नंतर बोलू. आधी मला हा मुद्दा क्लिअर करू दे. अरे वा सिंचना, आत्ता आठवलं सासर तुला? तुम्ही गप्पच बसा संतोष दादा. काय ग सिंचना? काय झालंय यांच्यावर चिडायला तुला? यांचा कसला त्रास होतोय तुला एवढा? कारण वहिनी, यांनी फक्त मलाच नाही, माझ्या अख्ख्या घराला त्रास दिलाय. बाबा, संतोष दादा माझ्या माहेरी आले होते आणि त्यांनी माझ्या पप्पांकडून नुकसान भरपाई मागितली. तीही 50 लाख रुपये. काय?
काय करून बसलास तू हे? इथवर मजल गेली तुझी? संतोष, तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का रे? अरे हा तरी विचार करायचास ना की ते सिंचनाचं माहेर आहे आणि उद्या त्याच घरी तुझी बहीण लग्न होऊन जाऊ शकते. अरे तुझ्या बहिणीला तिच्या सासरी किती त्रास होईल हा विचार नाही केलास तू? किती पैशांच्या आहारी गेलायस रे तू? पैशांसमोर काहीच दिसत नाही तुला संतोष? आज मात्र खरंच मला तुमची लाज वाटते. हे काहीच नाहीये. लाज वाटण्यासारखं तर पुढे वागलेत ते. यांनी नुकसान भरपाईच्या बदल्यात सिद्धू आणि भावनाताईचा एकमेकांशी काहीच संबंध उरणार नाही असं डील केलंय माझ्या पप्पा आणि आजी सोबत. अरे असं काय बघताय माझ्याकडे? हो, केलंय मी हे सगळं. काय चुकलं माझं? हा, तसेही गाडे पाटील या लग्नाला तयार नाहीतच ना, नकार झालाय ना त्यांचा. मग त्या बदल्यात पैसे मागितले, काय वाईट आहे त्यात? तू माझा मुलगा आहेस याची लाज वाटते मला संतोष. तुला काहीच वाटलं नाही का रे हे सगळं करताना? इतका कसा निर्दयी तू? बहीण आहे ती तुझी. आपण जे बोलतोय ते आपल्या बहिणीबद्दल बोलतोय याचा तरी विचार करायचा होता तो. पैशांसाठी तू बहिणीचा सौदा करायला निघालास? हा, अरे जीभ कशी झडली नाही तुझी? भावना, बाळा ऐक ना. हनी, तुझं सामान कुठे आहे? मी घेऊन येतो ना. कुठे ठेवलेस?
हरीश, मी या घरी परत नाही आलीये. सिंचना बाळा, सिंचना बाळा, हे बघ, आत्ता जे काही घडलं त्याने तुझ्या कुटुंबालाही मानसिक त्रास झाला असणार कळतंय मला. आणि त्यांची काळजी घ्यायला तू तिथे थांबलीस असा समज आहे माझा. नाही, तुला आणखी तिकडे थांबायचंय थांब, आम्ही तुला नाही म्हणणार नाही, पण तिकडे थांबण्यामागचा हेतू हाच असेल अशी अपेक्षा आहे माझी. हे बघा आई, आज मी तुम्हाला क्लिअरलीच सांगते, मला भावनाताईचा खूप राग आलाय. सिद्धूने जे काही केलंय ना त्यामुळे आमचं पूर्ण घर डिस्टर्ब झालंय. आणि तसंही माझी ह्या घरात येण्याची अजिबात इच्छा नाहीये. आई, तुम्हाला माहित होतं ना मी ह्या लग्नाच्या अगेन्स्ट आहे म्हणून. मग लग्नाला परमिशन देण्याआधी तुम्ही सगळ्यांनी मला का नाही विचारलं, का नाही सांगितलं? त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांचाच राग आलाय, आणि खास करून भावनाताईचा. तिचं लग्न कुठेच जमत नव्हतं म्हणून तिने सिद्धूला अशा प्रकारे अडकवून ठेवलंय, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. सिंचना, अगं काय बोलतेस तू बाळा? तिने अडकवलं का तो स्वतः अडकला? ते एकदा सिद्धूला जाऊन विचार. मला कोणालाही काही विचारायचं नाहीये. मी इथे फक्त माझा निर्णय सांगायला आलीये. आणि तसंही माझी ह्या घरात यायची अजिबात इच्छा नाहीये. आणि इथून पुढे मी परत कधी येईल हे मला माहित नाही. आणि प्लीज असं नको ना बोलूस, किमान माझा तरी विचार कर. का करू मी तुझा विचार? हा, का करू मी तुझा विचार? तू केलास माझा विचार? तू या सगळ्यांना कन्व्हिन्स केलंस की हे लग्न नाही झालं पाहिजे म्हणून? मग का करायचं मी तुझा विचार? आणि अगं, मी माझ्या परीने खरंच प्रयत्न केला. मी सगळ्यांची राहू दे हरीश, एकही शब्द बोलू नकोस. तुझ्याकडून मला काहीच अपेक्षा नाहीये. फक्त एक सांगते, मला सारखं सारखं फोन करून डिस्टर्ब करणं बंद कर. अगं काय बोलतेस तू? सिंचना, हनी, सिंचना हनी, ऐक ना, हनी. तुम्ही असं आम्हाला इकडे भेटायला का बोलवलात? ॲक्च्युली माझं तुम्हा सगळ्यांकडे एक काम. टेल मी वन थिंग, कॉलेजमध्ये तुम्हा सगळ्यांचा हा जो ग्रुप आहे हा असाच एकत्र असायचा का? हो, ऑफकोर्स. आम्ही सगळेच एकत्र असायचो. अजूनही काही मित्र होते. रिअली? अजून कोण मित्र होते? बरेच होते. सागर, आकाश, गिरिजा, मॅड. मॅड. हा मॅड जानूचा एकदम जवळचा मित्र होता ना?
असं काही नाही, आम्ही सगळेच एकमेकांचे क्लोज फ्रेंड होतो. पण तुम्ही असं का विचारताय? ॲक्च्युली मला असं वाटायचं की मॅड आणि जानू बेस्ट फ्रेंड्स आहेत. म्हणजे जानू नेहमी त्या दोघांचे किस्से सांगते मला, म्हणून मला असं वाटलं. मॅड आणि जानू बेस्ट फ्रेंड्स असणारच ना, कारण जानू मॅड दुसऱ्या कोणाशी बोलूच देत नव्हती. ॲक्च्युली आम्ही सगळेच एकमेकांचे बेस्ट फ्रेंडच होतो. त्यामुळे ग्रुपच्या बाहेर कोणी कोणाशी विशेष बोलायचं नाही काही. माझ्या समोर हे सगळे खुलून बोलत नाहीयेत. काहीतरी वेगळी आयडिया करावी लागेल. ॲक्च्युली त्या मॅडशी कॉन्टॅक्ट होत नाहीये म्हणून जान्हवी अपसेट आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी जान्हवीला असं बघू शकत नाही. सो माझ्या डोक्यात असा एक प्लॅन आला की तुम्ही सगळे तिला सरप्राईज द्यायला आमच्या घरी का नाही येत? You know, you guys can have a party. या बेस्ट. सहज चिल करू शकता तुम्ही. पण हा, जान्हवीला सांगू नका. तिच्यासाठी सरप्राईज ठेवूयात आपण. ओके? हां चालेल. ग्रेट. डिटेल्स तन्वीला मेसेज करतो. See you guys there. बाय. Bye. यार हा जयंत कसला भारी आहे ना. ओ गॉड, प्लीज मला पण असंच हबी मिळू देत. ह्या जानूचं काय, इतकं मस्त लग्न झालंय, मस्त हजबंड आहे, आणि मॅड मॅड कशाला करते ही? गप्पे, तिला कशाला बोलतेस? तू सुद्धा अजूनही मॅड मॅडच करतेस की. ही जानू पण आत्ता इथे नाहीये. कोणाशी बोलू मी? मला बोलावंसं वाटतंय कोणाशी तरी. जानूला फोन करू का? नको, तिला परत तिकडे टेन्शन येईल. गाडे पाटील, मी माझ्या मनातलं गाडे पाटलांना फोन करून सांगू का? ते ऐकून घेतील माझं. हॅलो. हां मॅडम बोला ना. कशा? मी कशी आहे ना ते नेमकं मलाच काही कळत नाहीये. माझ्या घरच्यांनी माझं आणि सिद्धिराजचं लग्न ठरवलंय. अरे वा, क्या बात आहे. अभिनंदन. अभिनंदन काय करताय तुम्ही? हे सगळं पटलंय तुम्हाला? का हो, तुम्हाला नाही पटत आहे? खरं सांगायचं तर मला काय पटतंय काय नाही मलाच काही कळत नाहीये अजून. म्हणजे एक वेळ ते सिद्धिराज असतीलही चांगले, पण ते माझ्यासोबत आता जे वागलेत ना ते मी सगळं कसं काय विसरून जाऊ? आणि ते सगळं विसरल्याशिवाय मी त्यांच्याशी लग्न तरी कसं करू? भावना मॅडम, मला असं वाटतंय की एकदा तुमचं लग्न झालं ना की खरंच सगळं व्यवस्थित होईल एकदम. सिद्धिराज तुम्हाला एकदम सुखात ठेवेल आणि तो जे काही वागलाय तुमच्याशी ते तुम्ही हळूहळू विसराल सुद्धा. मला असं वाटतं की तुमच्या आईबाबांनी खरंच खूप योग्य निर्णय घेतलाय. साहेब येऊ का? आता काय? या रे या. नमस्कार आजी. अरे नमस्कार नमस्कार. बसा रे बसा. ते आदिराज दादांना भेटायला आलो होतो. कुठे आहेत ते? त्यांनी अजून सिद्धू दादा आणि भावना वहिनीचे फोटो नाही पाठवले. अरे तो पाठवतो म्हणाला ना, मग पाठवेल ना. लवकर पाठवायला सांगा ना साहेब. बाकीचे कामही करायचे आहेत आम्हाला. मेन ऑफिस मधून विधार साहेबांचा फोन आला होता. काय? विधार साहेबांचा फोन होता? त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं पण तुमचा फोन बंद लागला.
त्यांनी आम्हाला लवकरात लवकर सिद्धू दादा आणि भावना वहिनीच्या फोटोचं कॅम्पेन सुरू करायला सांगितलंय. काय झाली तुझं संपत? विलास साहेबांचा फोन का नाही उचललास तू? थांब बघतो. कळत कसं नाही तुझं कायमच आहे. फोन बंदच होता. काय फोन बंद होता? सुरू करा पटकन त्यांच्या पेर फोनला. हॅलो. नमस्कार साहेब. मगाशी फोन केलेला तुम्ही. अहो बंद पडला होता. हा बोला ना साहेब. संपतराव, अहो तुम्ही त्या गुणाजी भालेराव बरोबर युती केली होती ना, ती ताबडतोब रद्द करा. अहो तुमच्या मुलाचं प्रकरण अख्ख्या सासवडमध्ये गाजतंय आणि इतकंच काय, त्याचे किस्से माझ्या ऑफिसपर्यंत आलेत आणि याचाच फायदा घेऊन आपल्याला ही निवडणूक सिंगल हँडेड मारायची आहे. येते का लक्षात? आणि आता वेळ वाया घालवू नका, लगेच प्रचार मोहिमेला सुरुवात करा बरं का. आणि तुमच्या मुलाला आणि नवीन होणाऱ्या सुनेला पक्षाचे नवीन चेहरे करा. ठीक आहे? हो साहेब, तुम्ही म्हणाल तसं करू. मी लगेच कामाला सुरुवात करतो. हा, आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, आता निवडणूक संपेपर्यंत आपला मोबाईल बंद करायचा नाही. ठीक आहे? हो साहेब, चुकलं माझं. हा, ठेवा फोन. देवा, का माझ्या भावानाच्या आयुष्याशी खेळ खेळतोयस? प्रत्येक वेळी तिच्या लग्नाचं स्वप्न दाखवतोस आणि प्रत्येक वेळी ते स्वप्न धुळीत मिळवतोस. का? आणखीन किती काळ आम्ही त्या दिवसासाठी झुरत राहायचे? नाही, आता तूच मदत करणार आहेस माझी. जोपर्यंत माझ्या भावनाचं लग्न तू लावून देत नाहीस ना, तुला पाण्यात ठेवणार आहे मी. हो. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला शिक्षा कर, माझ्या भावनाला नाही. आता काही कर आणि तिचं लग्न संगीत लावून दे, त्याशिवाय इथून उठणार नाहीये मी. माझ्या भावनाचं लग्न लावून. देवा, हात जोडते, पदर पसरते तुझ्या समोर. माझ्या भावनाचं लग्न होऊ दे. माझ्या भावनाचं लग्न. या मायक्रोफोनमुळे जानू आणि तिचे फ्रेंड्स त्या मॅडबद्दल काय बोलतात हे मला कळेल. जयंत, काय रे, इथे काय करतोयस? नाही जानू. आणि टिपॉच्या खाली काय आहे? मी ॲक्च्युली क्लीन करत होतो जानू. मला असं वाटलं की खाली कचरा आहे, एवढंच. जयंत, मी ना आता तुला खूप चांगलं ओळखायला लागले. मला सांग, तू काही लपवतोयस का? काही नाही जानू. जयंत, खरं खरं सांग. ठीक आहे जानू, मी लपवत होतो तुझ्यापासून काहीतरी. काय? जानू, जानू, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय. सरप्राईज? कसलं सरप्राईज? ॲक्च्युली मला ते तुला आधीच सांगायचं नव्हतं. जन, तू ना मला अशी अर्धवट माहिती देऊ नकोस. सांग बघू कसलं सरप्राईज आहे. जानू, मी तुला सासवडला राहू दिलं नाही ना, म्हणून तू माझ्यावर रुसली आहेस, बरोबर ना?
तुझा रुसवा घालवण्यासाठी मी तुझ्या कॉलेजच्या फ्रेंड्सला घरी इथे सरप्राईज पार्टीसाठी बोलावलंय. अरे नमस्कार. नमस्कार या ना या ये सिद्धू. हो. लक्ष्मी कोण आले बघ या ना या. बसा ना. हो. बस सिद्धू. तुम्ही अचानक? श्रीनिवासराव वहिनी, मला माहिती आहे माझ्याकडून माझ्या आईकडून तुम्ही सगळे खूप दुखावलेले आहात. सभेत घडलेल्या प्रकरणामुळे आपल्या दोन्ही घरात तणावाचं वातावरण होतं. त्यात आमच्याकडून एखादा जास्तीचा शब्द बोलला गेलेला असेल तर आम्हाला माफ करा. पण आम्हाला तुमचं म्हणणं पटलंय की शेवटी मुलांच्या सुखापुढे आपण आपल्यात असलेले हेवे दावे मागे ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच मी आज इथं सिद्धिराज आणि भावनाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आलोय. खरंच